कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। कधी धर्म झाल्यावरी केशव म्हणे पन्नगारी, रजस्वलाजी झाली नारी, सर्व कार्ये वर्ज सदा। असो भगवान परमात्मा गरुडाला सांगायला सुरुवात करतात पुढची कथा। कलिधर्म झाला, कलियुगामधली जी कथा आहे, कलियुगाचा महिमा आहे, भगवंताने सांगितला। याच्यानंतर ना पुढं रजस्वाला स्त्री झाल्यानंतर ना, रजस्वाला स्त्री म्हणजे 4 दिवस घरामधून लांब असते आणि त्या स्त्रीला घरातील कुठलंही कार्य करता येत नाही, सगळी कामं तिच्यासाठी वर्ज्य असतात असं भगवंत बोलतात। स्नान करावे चतुर्थ दिनी, मग शुद्ध होत ती रमणी, प्रथम दिनी चांडाळीनी, ब्रह्मघातिनी द्वितीय दिवशी। आणि मग 4थ्या दिवशी त्या स्त्रीनं स्नान करावं लागतं, रजस्वाला स्त्रीनं। आणि 4थ्या दिवशी स्नान केल्यानंतर ना मग ती स्त्री शुद्ध होत असते, कारण पाठीमागही काही 3-4 दिवस असते। तिची 3-4 दिवसामध्ये ती स्त्री पहिल्या दिवशी चांडाळीनी असते, दुसऱ्या दिवशी ब्रह्मघातिनी असते, तिसऱ्या दिवशी तृतीय दिनी रजकी समान, चतुर्दिनी शुद्ध जाण, ऐसे शास्त्राचे वचन जाणून स्पर्शन करावा। आणि अशा प्रकारची ते असणारी स्त्री 3 दिवस विटाळामध्ये असते आणि विटाळामध्ये असल्यामुळं ती असणारी स्त्री अपवित्र असते आणि त्याच्यामुळे तिला स्पर्श करणं पाप आहे। त्या स्त्रीला त्या असणाऱ्या 3-4 दिवसामध्ये स्पर्श करायचा नाही। 4थ्या दिवशी स्नान केल्यानंतर ती शुद्ध होते, पवित्र होते। मग या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये तिला स्पर्श करायचा नाही, कुठलेही काम त्या स्त्रीला वर्ज्य असतात, कारण ती स्त्री पहिल्या दिवशी चांडाळीने, दुसऱ्या दिवशी ब्रह्मघातिनी, तिसऱ्या दिवशी रजकी समान असते। ही याच ग्रंथात नाही, देवी महात्म्यात पण विषय आलेला आहे, अधिक मास महात्म्यामध्ये पण ही विषय आलेला आहे। म्हणजे रजस्वाला स्त्री पूर्णपणे 3 दिवस अपवित्रपणामध्ये विटाळामध्ये राहते, म्हणून तिला स्पर्श करणं वर्ज्य असतं। रजस्वलेने अनिता उदक, ते रक्त समान देख, तिने केली स्वयंपाक, मांस सम्यक ते जाणीजे। रजस्वाला स्त्रीने जर पाणी आणलं म्हणजे तिनं कुठल्याही प्रकारचं कार्य करायचं नाही। एखाद्या वेळेस घरामध्ये कोणीच नसतं, मग आपलं असते भावना, जाऊ दे काय होते त्याला, जा घेऊन ये। मग घरामध्ये वागते, पाणी आणलं की ती पाणी प्राशन केले की रक्त प्राशन केल्यासारखं आहे। रजस्वाला स्त्रीने स्वयंपाक केला तर ते मांस भक्षणासारखं आहे, म्हणून रजस्वाला स्त्रीला प्रत्येक घरातलं कार्य वर्ज्य असतं, भगवंत सांगतात। पाहिली आणि केले भाषण, तरी 1 दिवसाचा धर्म नसे जाण, द्वितीय तृतीय दिनी स्पर्शन, जे नराधम करिता ते। आणि ते असणाऱ्या रजस्वालामध्ये स्त्री असताना त्या स्त्री बरोबर भाषण करायचं नाही, बोलायचं नाही। जर बोललं, भाषण केलं, संवाद केला तर 1 दिवसाचं धर्म कृत्याचं पुण्य संपलं जातं। आणि त्या रजस्वाला स्त्रीला जो कोणी स्पर्श करेल, ह्या 3 दिवसामध्ये तिला जर स्पर्श केला तर तो मेल्यावर कुठं जातो? ते मरता होती प्रेत, जिवंत मेले समान असत, नरक बहुवर्ष भोगीत, स्नान उचित चतुर्थ दिनी। म्हणून रजस्वालयामध्ये स्त्री असताना तिला स्पर्श केल्यानंतर ना जो कोणी स्पर्श करेल, स्पर्श केल्यानंतर ना तो प्रेत योनीला जातो। आपण पहिल्यांदा ऐकलं की 5 प्रेताची कथा, त्यांनी सांगितलं आम्ही प्रेत योनीला कशामुळे आलो, मग ते प्रेत योनीला जातात, नरकाला जातात। भगवंत सांगतात मग स्पर्शासी योग्य नारी, रजस्वलेने असावे एक स्त्री, स्त्रीदीन असावे अल्पहारी, गोवनीसीन स्पर्शावे। म्हणून रजस्वालामध्ये स्त्री असताना त्या स्त्रीनं कशाला स्पर्श करायचा नाही, त्या स्त्रीनं 1 वस्त्रामध्ये राहायचं। 1 वस्त्रामध्ये राहत असताना 3 दिवस अल्पहारी करायचं, गाईला किंवा बाकीच्या अग्नीला त्या स्त्रीनं स्पर्श करू नये असं भगवंत बोलतात। नष्ट रज दिनत्रयांती, सुस्नात देव कार्या कामा येती, प्रथम दिवसापासून गणती, 17 दिवसापर्यंत। आणि मग ह्या 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा विधी त्या स्त्रीला करता येत नाही। 4थ्या दिवशी तिने स्नान केलं, शुद्ध पवित्र झाली की मग ती स्त्री सुस्नात होते
आणि सुस्नात झाल्यानंतर मग देव कार्याला किंवा घरातल्या सगळ्या कार्याला ते उपयोगाला येते असं भगवंत बोलतात. रजस्वेलेचा नाही दोष 18व्या दिवशी एक दिवस दोय दिन 19व्यास 20व्यापासून त्रिदिन हा सोवर्णा माझी रजस्वाला दोघी एकाएकी स्पर्शेला तरी उपास करावा भला 1 2 3 क्रमे अन्नप्राशनापासून चौल मर्यादा पुत्रा लागुनी रजस्विलेशी स्पर्शताच म्हणी शुद्ध होई तो शिशु. असं म्हणले. अशा पद्धतीने एखाद्या वेळेस समजा जर 2 स्त्रिया रजस्वला असतील आणि दोन्ही स्त्रिया लांब असताना जर एकमेकीला स्पर्श केला तर मग ते स्नान करावं लागतं. लहान मुलगा असतो, ते लहान मुलगा आईपासून लांब राहत नाही. मग जर स्त्री रजस्वलामध्ये असती आणि मुलानं जर त्या स्त्रीला स्पर्श केला तर मग तो शिशु अशुद्ध होतो. मग त्याला शुद्ध होण्यासाठी काय करावं? चौल झाल्यानंतर स्नान घालावे यथा प्रकार रजस्वला आतुर झाल्या फार नैमितिक प्राप्त झाल्यासी. आणि मग त्या असणाऱ्या मुलाला, लहान मुलगा असतो 2 वर्षाचा आतमधला, तो आपल्या आईपासून लांब जात नाही. मग त्याला रजस्वला स्त्री असताना सुद्धा आईला स्पर्श करावा लागतो. त्यावेळेस त्या मुलाला 3-4 दिवस झाल्यानंतर स्नान घालावं. स्नान घातल्यानंतर मग नित्य नैमित्तिक कर्म जी काय असेल स्त्रीचं 4थ्या दिवशी ती परिपूर्ण करावा. इतरे तिसी चतुर्थ दिनी स्नान करावे स्पर्श करोनी अंग सुकल्यावरी मागुतेनी स्पर्शुनी स्नान करावे. प्रति स्नानी आचमन करावे ऐसे दशवार आचरावे अंती वस्त्र त्यागावे अन्य वस्त्र नेसावे स्वज्वळ ऐसे नीतीची शुद्धी होत दान द्यावे शुक्तिचित रजस्वला सुतकेचा मृत दैवे भ्रतार झालिया. असं म्हणले. अशा पद्धतीने ती शिशु त्यालाही त्या ठिकाणी असणारं स्नान घालायचं, शुद्ध करायचं, पवित्र करायचं. रजस्वला स्त्रीनं 4थ्या दिवशी आपलं जे काही वस्त्र आहे, एक वस्त्रामध्ये राहिलेलं आहे ते असणारं वस्त्र दूर ठेवायचं, नवीन वस्त्र परिधान करायचं. आता रजस्वला स्त्रीचा त्यामध्ये जर तिचा पती वारला तर काय करावं ऐका. जरी सहगमनाचा असे निर्धार तरी शुद्धी करावी नार मग युधियुक्त प्रकार करून सहगमन करावे. जर त्या स्त्रीचा सहगमन जाण्याचा जर इच्छा असेल, सती जाण्याचा विचार असेल तर तिला स्नान घालून शुद्ध करावं. ज्यांच्या कुळी ब्रह्मचारी मरण पावला असे जरी कुळक्षयात पावे तरी तोही भारी दुर्गती पावे. ज्याच्या कुळामध्ये ब्रह्मचारी म्हणजे लहान मुलगा, कमी वयामध्ये मुलगा जर मरण पावला तर तो असणारा कुळक्षयाला घातक ठरतं. कुळक्षय होण्याची लक्षणं असतात. भगवंत बोलतात, ग्रहतत्व पाहुणी दुर्धर पिंपळावरी करी बिढार त्यांच्या वंशज क्रिया समग्र सांग विधी प्रकारे करावी. एखाद्या कुळामध्ये ब्रह्मचारी म्हणजे लहान मुलगा मेला तर त्याची दुर्गती होते. मग तो असणार त्याच घराला त्रास देतो. मग त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी काय करावं? हस्त मात्र कर्ण मात्र दान आणि द्यावे कृष्णाजीन पादुका छत्र गोपी चंदन पुष्पे दान करावी. मग त्या मुक्ततेसाठी ब्रह्मचारी मेला, त्याला दुर्गती प्राप्त होते, सद्गती मिळत नाही. मग तो तिथंच कुठेतरी बसून घराला त्रास देतो. मग त्याला सद्गती भेटण्यासाठी पादुका छत्र गोपीचंदन फुलं ही सगळी ब्राह्मणाला दान करावे. मुरमुर्ष अथवा मरण पावला शब्द वृत्त विधी आचरावा भला तीस ब्रह्मचारी ब्राह्मणाला नवीन कौपिनाला पै द्यावे. एखादा व्यक्ती मरणाला टेकलेला आहे आणि तो असणारा मरण पावला तर त्याचा असणारा जो काही विधी आहे तो विधी असणारा करावा. त्यानंतर ब्रह्मचारी ब्राह्मणाला बोलवावं आणि कौपिन वस्त्र त्याला दान द्यावं. ग्रहस्थ साधू पुजावे परम ब्रह्मचारी मिळती अतिउत्तम कृतादी द्वापरात नेम दशविध पुत्राचा पै होता. आणि ग्रहस्थानं जो काय घरामध्ये कार्य करताय त्या असणाऱ्या ग्रहस्थानं साधूचं पूजन करावं, ब्रह्मचार्याचं पूजन करावं. पूर्वी कृत द्वापार युगामध्ये हे सर्व पूजन होत होते असं भगवंत बोलतात. कधी माझी 2 पुत्र औरस अथवा दत्तक प्रकार
त्यातही औरस थोर दैवे पुत्र नसे जया. पूर्वी 10 मुलं होत होती या पाठीमागच्या 3 युगामध्ये. त्यामुळं विधी करायला काही अडचण नव्हती. एक नसेल तर दुसरा, दुसरा नसेल तर तिसरा. पण कलियुगामध्ये संतती कमी झाली. मागच्याच अध्यायामध्ये सांगितलं संतती संपत्ती संपली मानवाची. त्याच्यामुळे 2च मुलं होऊ लागली, एक औरस आणि दुसरा दत्त घेतलेला मुलगा. अशा पद्धतीने सांगू लागले. तयाने जिवंत आपण असता स्वक्रिया करावी कश्यप सुता. त्याचा विधी तुझा आता कथितो वैनते या निश्चिती. म्हणून त्या मुलानं जिवंत असतानाच आपला स्वविधी करावा. तो स्वविधी कसा करायचा ते सांगतो. अपुत्र अथवा कुपुत्र असे तरी त्या पुत्राची आशा नसे. गया श्राद्धादी अनलसे करावे आपुल्या उद्धारार्थ. मग आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी आपला मुलगा कसाही असू द्या त्या मुलाविषयी आशा नसावी. आणि स्वतःच्या उद्धारासाठी जिवंत असतानाच गयेला जावं, तीर्थयात्रेला जावं, तिथल्या पाण्यामध्ये स्नान करावं. कारण माहित आहे आता आपलं वय झालंय, थोडे दिवस राहिलेत, काहीतरी आपलं जीवनाचं सार्थक होईल याच्यासाठी स्व उद्धारासाठी क्रिया करायच्या भगवंत सांगतात. आधी आचार्य करुणी सर्व धर्म ऐकावे कानी. मग प्रवर्तावे क्रियेला गोनी रवी उत्तरयाने आलिया. म्हणून अगोदर सगळं असणारे कर्म करायचं. एक आचार्य म्हणजे ब्राह्मण बोलवायचा, त्याच्या ब्राह्मणाच्या आधिपत्याखाली सगळे क्रिया करायच्या. धर्माच्या गोष्टी ऐकायच्या, कथा कीर्तन प्रवचन ऐकायचं. नंतर ना आपल्या कामाला क्रियेला सुरुवात करायची. कधी करायची? उत्तरायण आणि दक्षिणायन 6 महिन्याला असतं. त्या उत्तरायणामध्ये सुरुवात करावी. अथवा श्रावण कार्तिकांत शुक्ल कृष्ण पक्ष असे उक्त. द्वादशी आदि शुभ दिन बहुत शुभ लग्न मुहूर्त पाहुनी. अनेक दिवस सांगितलेत, पवित्र दिवस. मग श्रावण महिना आहे, कार्तिक महिना आहे, शुक्ल पक्ष आहे, कृष्ण पक्ष आहे, द्वादशी आहे. हे अनेक शुभ दिवस मानले जाते. त्या दिवशी सुरुवात करावी. देश असावा अति पवित्र विधी न बोलावून विप्र. जपादी दाण्या पार देखून कलेवर शुद्ध करावे. देश चांगला असावा, ब्राह्मण वेदज्ञ असावा. कुठल्याही ब्राह्मणाला बोलवायचं नाही. जो वेदाचा अर्थ जाणणारा अशा प्रकारचा वेदज्ञ ब्राह्मण बोलवावं. त्याच्या हातामधून दाने करावी, जप करून घ्यावं. आणि मग ते कलेवर जे काही प्रेत आहे ते शरीर आहे, शरीर शुद्ध करावं. शुभ नक्षत्री पुण्यदिनी ग्रहदेवाची पूजा करूनी. विधी प्रकारे प्रायश्चित्त करूनी आज्ञा घ्यावी विप्राची. भगवंतही स्वतःच्या उद्धारासाठी करायची क्रिया सांगतात. जिवंत असतानाच करायचं, कारण मेल्यावरती सद्गती मिळावी. मग काय करायचं? त्या असणाऱ्या ब्राह्मणाला बोलवायचं, ग्रहदेवांची पूजा करायची, सगळे प्रायश्चित करायचं आपण केलेल्या पापाची. आणि मग ब्राह्मणाची आज्ञा घ्यायची आणि काय म्हणायचं? मी करीतो वर्षोत्सर्ग मम प्रेत तो मुक्तिकारक. कर्म करीत अवधर्व देहिक सर्व फल प्राप्त व्हावे माते. मग त्या ब्राह्मणाला हात जोडायचे, त्यांच्या पुढे म्हणायचं जे काय असणारे प्रेत युनीला गेल्यानंतर ना त्यांच्या मुक्तीसाठी जो विधी करतात तो मी आताच माझ्या मुक्तीसाठी पुढे मला कुठल्याही प्रेत मार्गाला जाऊ नये, मग माझं कल्याण व्हावं, उद्धार व्हावा यासाठी वृत्ससर्ग विधी आहे, आर्धोदहिक विधी आहे, हे नारायण बली आहे, ह्या सगळ्या विधी करतो असं ब्राह्मणा पुढे बोलावं. पराधीनत्व मुक्ती कारणे जिवंत क्रिया शास्त्राप्रमाणे. मी करीत तुमच्या वचने कर्म संपूर्ण विष्णू करो. म्हणून पराधीनत्व पुढच्या वेळेस म्हणजे मेल्यानंतर विष्णू लोकाला जावं, मुक्ती मिळावी यासाठी जिवंत क्रिया करतोय शास्त्राप्रमाणे. जिवंत असताना शास्त्रामध्ये सांगितलेल्या सगळ्या क्रिया मी करतोय. म्हणून तुमच्या वचनाप्रमाणे सगळं कर्म केलं म्हणून विष्णू भगवान परमात्मा माझ्या सगळ्या क्रिया संपूर्ण करो असं प्रार्थना करावे. ऐसे प्रार्थोनी ब्राह्मण वर्षोत्सर्ग करावा जाण. प्रत्यक्ष धर्म तू वर्षरूपान पूर्वी निर्माण विधीने केला. असं म्हणले. मग सगळ्या ब्राह्मणाची प्रार्थना करायची. वृषसर्ग नावाचा विधी करायचा गाई आणि वासराचा. आता भगवान परमात्म्यानंच गायीचा असणारा स्थापन केला, कारण गो शरीरामध्ये तू आहेच म्हणून गायी रूपानं तुलाच वंदन. तुझ्या उत्सर्ग प्रभावान माझा उद्धार भवरणातून हो ऐसे बोलून
वर्षोत्तरण करावे. आणि त्या व्यक्तीनं म्हणायचं गाई वासराचा विधी लौकिकार्थ केला तर ह्या जन्मातून मुक्त होतय, पण तुला जर गाई वासरू समजून तुझ्या नावानं जर वृषसर्ग विधी केला तर भवार नवामधून तरुण जातं, मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल, असं भगवंत ते असणाऱ्या व्यक्तीनं देवाला प्रार्थना करावे. रुद्र कुंभ उदके करून शुभ मंत्र ब्राह्मणे अभिषेचन विधी पूर्वक झाल्यावरी जाण आत्मश्राद्ध करावे. मग एक कुंभ पाण्यानं भरून घ्यावा, तो असणारा त्याच्यामध्ये जल मंत्र ब्राह्मणाने मंत्र म्हटलेला असावा, ब्राह्मणाचा अभिषेक करावा, विधीपूर्वक सर्व झाल्यानंतर आत्मश्राद्ध करावं. स्वर्गमार्गी सुख घडतेने वर्ष अन्न उदक दीपदाने उपान हसे गाई देणे कुंभ समुदक पदाती. स्वर्गामध्ये सुख प्राप्त होतं. काय काय दान करावं लागतं? अन्नदान, उदकदान, धूपदान, दीपदान, गाईदान, शय्यादान, उपहानदान, छत्रदान, हे सगळं दान केल्यानंतर स्वर्गामध्ये सुख भेटतं. तील पूर्ण ताम्रपात्रे घृत पूर्ण सेहम कांस्य पात्रे हे मानवीत सजल ताम्रपात्रे आपल्याकडे ब्राह्मणासी दिजे. तीळ पूर्ण भरून तिळाचं पात्र, काशाचं पात्र, पुन्हा असून धृत म्हणजे तुपाचं पात्र, हे सगळे असणारे ब्राह्मणाला आपल्या हाताने दान द्यावे. षोडश श्राद्धे पूर्वी करावी मग सपिंडी आचरावी ताम्रपात्री अच्युत पूजा भरवी द्रोणाधिक करपसाची कीजे. त्यानंतर 16 श्राद्ध जी शास्त्रामध्ये सांगितली ती 16 श्राद्ध करावी, सपिंडीचं आचरण करावं आणि मग भगवंताची पूजा तांब्याच्या पात्रामध्ये करावी. भगवंत सांगतात षोडश उपचारे करावे पूजन मुक्तिदाता श्रीनारायण नौका यक्षदंडाची करून पट्टसूत्रे वेष्टन करावी. आणि मग हे असणाऱ्या भवसागरामधून तरुण नेणारा तो भगवान परमात्मा आहे म्हणून त्याची प्रार्थना करावी आणि त्याला सांगावं की या भवसागरामधून आम्हाला तारून घेऊन जावा. विशाल कांसे प्रात्रिघ्रत घालून त्यात सोडीजे नौके लागून त्याचे पुढे वैतरणी धेनुस लोक्षणे पै द्यावी. मग हे एक 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 नरकामधले जे काय आपल्याला दुःख भोगावं लागतं त्याच्यामधून तरुण जाण्यासाठी मोठ्या काशाच्या पात्रामध्ये नाव करायची आणि ती नाव त्या तांब्यामध्ये काशाच्या पात्रामध्ये सोडून द्यायची. म्हणजे ती तांब्यातली नाव तरली की वैतरणी नावाची नदी तरून जातं. मग पुन्हा असणारे त्या गायी दान करायची, गायी देण्यासाठी वैतरणी तरली जाते असं भगवंत बोलतात. मने चढावे नावेवरी मग पूजा वा श्रीहरी कांस्य पात्र संसार भारी विषय वासना तेची घृत. आणि मग ते असणाऱ्या नावावरती चढावं, भगवंताची पूजा करावी, नामस्मरण करावं. काशाचं पात्र जे उभा केलेलं आहे ते काश्य पात्र म्हणजे संसार आहे आणि त्याच्यामध्ये जी काय असणार दही आहे, दूध आहे, दही आहे, ते दही म्हणजेच विषय रूपी दही आहे त्याच्यामध्ये असं रूपक सांगतात. ही नौका विष्णूची भक्ती कार्पास विष्णू वैकुंठ निश्चिती ऐसे चिंतिल्यावरी मागुती समंत्र नमस्कार करावे. मग ती काशाच्या पात्रामध्ये ती असणारी नाव सोडून द्यावी आणि ही नाव म्हणजेच भगवंताची भक्ती आहे. जसं ही नावे असणाऱ्या तांब्यामधून तरुण गेली तसं या बहुरूपी समुद्रामधून आम्हाला तरुण घेऊन जावा अशी प्रार्थना भगवान श्री विष्णूची करावे. भवसागरी निमग्न झालो पाप लाटानी दुःख पावलो धर्म पंथहीन झालो जनार्दन समयी नौका मज तारू. मग त्या भगवंताला नमस्कार करायचा, त्याला बोलायचं भवसागरामध्ये निमग्न झालेलो आहे, ह्या संसाराला कंटाळलेलो आहे, आता या संसारामधून आमचा उद्धार करा. अनेक जीवन जगत असताना आमच्या हातून पाप घडली, सगळ्या पापामधून दुःख झालेला आहे, त्या दुःखामधून पापामधून निवृत्ती करा आणि आमचा उद्धार करा. ऐसे हृदयी चिंतने करावी मग महादाने ब्राह्मणा कारणे भोजने येते घालून दिज दक्षिणा. अशा प्रकारे हृदयामध्ये चिंतन करायचं, भगवंताचं नामस्मरण करायची, प्रार्थना करायची, मग मोठमोठी दान ब्राह्मणाला अर्पण करायची. ब्राह्मणाला दान केल्यानंतर ना ब्राह्मण बोलवायचे, एकतष्ट भोजन त्यांना जीव घालायचं. दानादी के तोषवावे ब्राह्मण मग देवाचे की जे विसर्जन नित्य नैमितिक कर्मचरण करावे जाण खगेंद्र. मग त्या ब्राह्मणाला भोजन द्यायचं, जी काय असणारी
मूर्ती केलेली आहे ते मूर्तीचं विसर्जन करायचं, आपलं नित्य नैमित्तिक कर्म त्यानंतर करावं. भगवंत सांगतात काम्य कर्म न करावे कधी, ज्ञातीचे न पडावे संबधी, शुभ कार्याचा नाचरावा विधी, ज्ञाती आणि पराची मग कुठल्याही प्रकारचं काम्यकर्म करायचं नाही, ज्ञानाच्या भानगडीमध्ये त्यावेळेस जास्त पडायचं नाही, कुठल्याही प्रकारचं शुभ कार्याचा विधी असेल तेव्हा करायचा नाही. सत्य करावे भाषण, भूमिशाही नैष्टिक ब्रह्मचर्याचरण, पर पाक पर पंक्ती पर अन्न, भोजन वर्ज जाणीजे. आणि जीवन पुढचं जे काय आपण विधी स्वविधी केल्यानंतर ना पुढचं जे काय जीवन आहे राहिलेलं काय असेल ते असेल भगवंताने दिलेलं ते आयुष्यामध्ये सत्य बोलावं. पाठीमागे जरी खोटं बोललं असलं तरी तिथून पुढे तरी सत्य बोलावं, खरं बोलावं, नैष्टिक व्रत धारण करावं, जमिनीवरती झोपावं, जेवण करत असताना परान्नाचा त्याग करावा असं भगवंत बोलतात. परनिंदा करावी वर्ज, तैसी असूया खगराज, वर्जावी न धरून लाज, नारायण नाम स्मरावे. म्हणून परनिंदा दुसऱ्याची निंदा वर्ज करायची, दुसऱ्याची निंदा करणं सुद्धा पाप आहे. तशाच पद्धतीने असूया करायची नाही, दुसऱ्याची असणारी असूया करायची नाही, मनामध्ये लाज धरायचं नाही. कशाला? नामस्मरण करावे. भगवंताचं नामस्मरण करताना लाज असू नये, निष्कामपणे बिनलाज भगवंताचं नामस्मरण, मुखाने कीर्तन, भगवंताचं गुण गावं. आणि करावे पुराण श्रवण, अभ्यासावे वेदा तीर्थ पूर्ण, भूमी प्रदक्षिणा अटन, पंचाग्नी सेवन करावे. भगवंताचं नामस्मरण करत असताना पुराण श्रवण करावं, कथा कीर्तन ऐकावं, पुन्हा वेदांताचा अर्थ ऐकावा, अभ्यासाचा असणारा अभ्यास करावा, त्यावेळेस भूमी प्रदक्षिणा कराव्या असं भगवंत सांगतात. शिशिर काळी जळ सेवन, ऐसे करावे तप आचरण, शरीर सामर्थ्य नसल्या पूर्ण, आपदा कठीण प्राप्त झाल्या. मग जळ सेवन करावं, पाण्याचं सेवन करावं, तप आचरण करावं, पण एवढं करत असताना वय झालेलं असतं, शरीर साथ देत नाही. मग आता शरीर साथ देत नाही, तुम्ही सांगितले नियम आम्हाला करता येत नाही, मग काय करायचं? मरण कालापर्यंत नाम तरी न सोडावे निश्चित, पाप कंचूक टाकून मुक्त, नाम स्मरणे होत असे. भगवंतानं गरुडाला सगळ्यात सोपा मार्ग शिव अध्यायाच्या अंतीला सांगितलं. ज्याला कुठल्याच प्रकारचा नियम पाळता येत नाही, ज्याला काहीच करता येत नाही, त्यांनी फक्त नामस्मरण करावं. भगवंताचं नामस्मरण सोडायचं नाही. कुठपर्यंत? मरण कालापर्यंत. जोपर्यंत शरीरातनं प्राण जात नाही तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण सोडायचं नाही. नामस्मरणानं पापरूपी कुंचुकी म्हणजे वस्त्र इथंच ठेवलं जातं, पाप सगळं संपलं जातं, निष्पाप जीव होतो. म्हणून माझं स्मरण सोडायचं नाही भगवंत सांगतात. या षोडशाध्यायात रजस्वला विधी जिवंत क्रिया कृत्ये, दोन विधान गरुडा प्रत, श्री भगवंत निवेदिता झाला. या 16व्या अध्यायामध्ये काय सांगितलं? रजस्वलेचा विधी सांगितला. रजस्वला स्त्रीनं काय करावं, काय करू नये, आणि जिवंत असतानाच्या क्रिया सांगितल्या. म्हणजे आपल्या उद्धारासाठी करायच्या क्रिया, मुक्तीसाठी करायच्या क्रिया, ही दोन विधानं या अध्यायामध्ये भगवंतानं गरुडाला सांगितले. याची तात्पर्य सूत मुनी शौनिकाधिका कथी नैमशाऱ्यांनी, साधू जनासी प्राकृत वचनी, माधव निवेदी शिवकृपे. मग हीच गरुड पुराणाची कथा नैमिषारण्यामध्ये व्यास महाराजांचे शिष्य सूत शौनकाधिकांना हीच कथा सांगतायत, तीच तुम्हाला प्राकृत भाषेत सांगितले. इथे श्री गरुड पुराणे प्रेत कल्पे गरुड नारायण संवादे रजस्वला धर्म जीवित क्रिया निरूपणम नाम षोडशाध्याय. श्रीकृष्णमस्तु. कुंडलीश्वर हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. कोण सूत हनुमान की जय.